परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेकडे मोह झालो आणि म्हटलं सुंदर तुकडे बघा थोडं 250ला करली खरोखर बरं वाटतं कारण काळ्या काळो कुळकुळी 1700 रुपये सुंदर असे मस्तपैकी मासे म्हणजे पण आहेत। त्याच्यानंतर हे जे दिसतात ना हे टायगर प्रॉन्स आहे, ह्याची किंमत जास्त असते। मोठं जितळ बघा केवढं तरी टेस्ट असतं, सगळं 1000 रुपये दर असेल ना आता, केवढा मोठा खेकडा बघा किती होईल या बाजारामध्ये मिळतो छानपैकी। त्याला सुरमई आहे एकदम फ्रेश आहे। मायबाप रसिको हो, जय शिवराय। आरमारी मराठा या तुमच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा रसिकजनांचं स्नेहपूर्वक स्वागत असा। मायबाप रसिको, गेले कित्येक दिवस मी या उरण नाक्यावरच्या मासळी बाजारात येऊचा प्रयत्न करते। आज तो योग इलो, आज रविवार असा आणि रविवारचा मासळी बाजार जो उरणचो कसो भरता तो आपण बघणार असो। या मासळी बाजारात खयचे मासे येतात ते सुद्धा मी तुमका दाखवणार असे आणि त्या माशांचे आज दर काय आहेत हे सुद्धा आपण जाणून घेणार असो। जो तुमका पनवेलच्या उरण नाक्यावरचो मासळी बाजाराचा व्हिडिओ नक्की आवडतो। या व्हिडिओक लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्हीच सबस्क्राईब करून असा ही तुमका विनंती असा। तर जाऊया उरण नाक्यावरच्या आजच्या रविवारच्या मासळी बाजारात। 300 वर्ष जुने असलेले पाणेली म्हणजेच पनवेल शहर, छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड जिल्ह्यातील महानगरपालिका असलेले पनवेल हे प्रगतशील शहर, कोकणचे प्रवेशद्वार म्हणून ओळख असलेले पनवेल शहर नवी मुंबईला लागूनच आहे। मुंबई गोवा व मुंबई पुणे हे दोन अतिद्रुतगती महामार्ग पनवेल येथूनच सुरू होतात। रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठे विकसित व महत्त्वाचे शहर अशी पनवेल शहराची ओळख आहे। पनवेल हा आगरी तसेच कोळी कराडी संस्कृती असलेला तालुका आहे। या शहरामध्ये गुजरात, पंजाब, दिल्ली, बंगाल, दक्षिण भारतीय, उत्तर भारतीय, राजस्थान तसेच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील लोक मिळून मिसळून राहतात। गाढी नदीवर वसलेले पनवेल शहर विविधतेत एकता असलेले सुंदर शहर आहे। समुद्रमार्गे व खुष्कीच्या व्यापारामुळे पनवेल प्रगती करीत आहे। पनवेल स्टेशनच्या पूर्व बाजूला उतरल्यावर जुन्या पनवेलमधून आपण या परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेकडून सरळ निघून जातो ते उरण मार्केटच्या दिशेने। आता हा जो रस्ता गेलाय तो उरण मार्केटच्या दिशेने गेलेला सरळ रस्ता। सरळ गेलो की 10 मिनिटाच्या अंतरावर उरण नाका मासळी बाजारात आपण जातो। साधारण रिक्षाने गेलो तर 50 रुपये घेतात रिक्षावाले, पण आपण चालत गेलो तर 10 मिनिटात आपण पोचतो। तर आता आपण चालतो कारण मका मधलो रस्तो जाणून घेऊच होतो म्हणून मी मुद्दाम चालत चाललोय। बघूया म्हटलं कसं रस्तो होतो। अश्वरूढावर आरूढ झालेली ही छत्रपती शिवरायांची सुंदर अशी मूर्ती, त्या मूर्तीकडून आपण सरळ निघून जातो। रस्त्याला ह्या श्री पंचमुखी हनुमान मंदिर नेहमीच आकर्षक ठरला। त्याचं दर्शन घेऊन आजच्या आपल्या व्हिडिओ सुरुवात करूया। पंचमुखी हनुमंताचा आपण आता बाहेरून दर्शन घेऊया आणि मग आपल्या सुंदरशा अशा व्हिडिओ सुरुवात करूया। ओम मारुती ओम श्री हनुमंते नमः। हिरवीगार आणि अशी हिरवटसर अशी सुंदरशी कलिंगणा लाईनीत लावलेली बघून माका मोह झालो आणि म्हटलं कलिंगणाचा व्हिडिओ घेऊया। बघा छान मांडणी केलेली आहे कलिंगणाची आणि अगदी फ्रेश कलिंगण कापून पण ठेवलेली असेल। चलत चलत मी अखेर श्री कोळेश्वर कोळीवाडा चौकात पोहोचले। चौकातून कोळीवाडा चौक श्री काळेश्वर देवाचं कोळीवाडा चौकातून मी सरळ निघाले। समोरच बहुतेक मासळी विक्रेते बघूक मिळाले मका। तर आता आपण त्या दिशेने जाऊया। थोडासा ट्रॅफिकमधून वाट काढत आपण त्या मासळी बाजाराकडे जाऊया। कोळेश्वराच्या कोळीवाडा चौकातून मी आतमध्ये शिरले तसं मका वेगवेगळ्या प्रकारचे मासे बघूक मिळाले छानपैकी। हो, मासळी बाजारात सुरुवातीपासूनच आता आपण मासे बघत जाणार आणि मग माशांची किमती आपण जाणून घेऊया। रचना अगदी बाजाराची चांगली दिसत आहे। एका लाईनीत सगळं बाजार भरलेलो आणि वेगवेगळ्या प्रकारचे मासे बघू मिळतं। सकाळी या ठिकाणी जवळजवळ 5-5:30 वाजल्यापासून लिलाव बाजार भरतात, मोठं लिलाव बाजार भरतात। तो साधारण 9 वाजेपर्यंत लिलाव बाजार भरतात आणि त्यानंतर
9 वाजल्यापासून ह्या बाजारात हे स्थानिक जे आहेत ते मासे विकूक बसतात. माशांचा बाजार भरता आणि भरपूर सारे पनवेल तसेच आजूबाजूच्या सगळ्या शहरातील लोक येऊन हय स्वस्त आणि होलसेलमध्ये मासे घेतात. अशी मला माहिती मिळाली म्हणून या बाजारात मी आज व्हिडिओ करून दिले. सगळ्या प्रकारचे मासे मोठ्या प्रमाणात प्रॉन्स आहेत, हलवे आहेत, सुरमई आहेत. आणि आता आपण मासळी बाजाराच्या दिशेने जातो. मासळी बाजाराच्या दिशेनेसुद्धा भरपूर मासे विक्रेते बसलेले असतात आणि आता हळूहळू गर्दी वाढता. प्रॉन्स भरपूर प्रमाणात प्रॉन्स वगैरे आहेत. लांबच्या लांब असे मासे आपल्याला बघून मिळतात. छानपैकी रचनासुद्धा बाजाराची. आणि आपण आता जातो मुख्य इमारतीकडे. महानगरपालिकेची जी मासळी बाजाराची इमारत आहे त्या इमारतीकडे आपण चाललो. अगदी समुद्रात जसं पोहताना दिसता बेबो, तो बेबो म्हणतो आपण मालवणी भाषेत. महाकुलसुद्धा म्हणतात ते का. असे मासे आहेत. ही शेतकी मासे आहेत. शेतकी मासे आहेत ना. करकरा मासा. करकरा कसे आहेत ते. 1000ला 4 मासे आहेत. अगदी मस्त ताजे मासे एकदम. करकरा मासा असे मासे सगळे. गोड्यापणातले मासे, खाऱ्यापणाबरोबर गोड्यापणातले मासे पण भरपूर प्रमाणात आहेत. सॉरी आलो. रावस, हलवे, सुरमई, कर्ली असे मासे आहेत ताईकडे. आणि आता आपण जातो मेन मुख्य मासळी बाजाराच्या इमारतीकडे. पालिकेची ही मासळी बाजाराची इमारत. छानपैकी रचना मासळी बाजाराचे. आता आपण त्या मासळी बाजारात आतमध्ये जाऊन खयचे मासे लिहिले आहेत ते आपण बघणार आहोत. ताई सुरुवातीकच आपल्या प्रसन्न चेहऱ्याने हसतच त्यांच्यानी स्वागत केलं आणि बरं वाटलं बघून. ताई नमस्कार. ताईंकडे कोणकोणते मासे आहेत ते बघूया. सुरमई आहेत, छान फ्रेश सुरमई आणि हलवे आहेत. कसे आहेत ताई आज रेट दर काय आहेत माशांचे. आज काय दर आहे सुरमईचा. ही जोडी 600ची 500 रुपयाला आहे आणि कमी करून देणार. आणि फ्रेश अशी सुरमई आणि हलवे आहेत ताईंकडे. सुरुवातीला त्याने हसून स्वागत केलं, बरं वाटलं. पुढे सुद्धा आता मासे आपण बघूया काय काय आहेत ते. हलवे, सुरमई, हां मोठे सुरमई, मोठे पापलेट आणि हलवे सुद्धा. फ्रेश हलवे आणि सुरमई आहेत. एकदम फ्रेश सुरमई आहे. 700 रुपयाला. अवघ्या 700 रुपयाला आहे बघा. मस्त फ्रेश सुरमई. प्रॉन्स आहेत, हलवे आहेत, पापलेट सुद्धा आहे. पापलेट सुद्धा छान हलवे पण भरपूर आहेत. आज या पनवेलच्या उरण नाक्यावरच्या मासळी बाजारात हे बघा सगळे हलवे, पापलेट, सुरमई. हां हे जिताडे आहेत ना ताई. कसे आहेत ते जिताडे. कसे आहेत. 300ला 1 आहेत. मस्तपैकी फ्रेश जिताडे आहेत. फ्रेश सुरमई आणि फ्रेश हलवे आणि पापलेट. जास्त करून पापलेट आणि सुरमईच आपल्याला मासळी बाजारात बघून मिळतं. या आईंकडे वाम कापलेली आहे. एकदम फ्रेश वाम आहे. कारण वामच्या स्किनवरसूनच वाम कळतं बघा. एकदम फ्रेश वाम, ताजी वाम. कसे ताई वाटे ते. 100ला बोटी. अगदी ताजी वाम दिसतात आणि जबरदस्त. आणि हे मला वाटतं घोलीचं आहे ना.
गोळ माशाचे आहेत ना तुकडे, हे गोळ माशाचे तुकडे होते, अगदी ताजे लाल लाल रक्ताळलेले मासे दिसतात. ह्या उरण नाक्यावरच्या मासळी बाजारात ताजे आणि स्वस्त मासे मिळतात असं मी ऐका नव्हते, म्हणून आज मी मुद्दाम या उरण नाक्यावरच्या मासळी बाजारात दिले. कुपो मासं म्हणून म्हणतो, ते का आम्ही हाबनूस सुद्धा म्हणतो मालवणी विषयात. कुपो मासं, हां इथे कुपा म्हणतो आम्ही, मुंबईत कुपा म्हणतो, तर आम्ही ग्रामीण भाषेमध्ये हाबनूस म्हणतो. फ्रेश मच्छी आणि ताजी मच्छी उरण नाका. आई नाव का तुमचं? लक्ष्मी आई आहेत, आणि लक्ष्मी सारख्याच आहेत, प्रसन्न चेहऱ्याने अगदी त्या आहेत. म्हणजे मासे विकताना सुद्धा प्रसन्नता जी चेहरा का ती त्यांच्या दिसली. बरं वाटलं सुरुवातीपासूनच. ताईंकडे सुद्धा भरपूर सारे मासे आहेत. कर्ली मासो आपलं फेवरेट कसं वाटतो तो कसा मासा? 250ला कर्ली मासा. काटेरी असतो पण चवीक एकदम टेस्टी असतात. आपल्या सगळ्या मालवणी माणसांना माहिती आहे, पण हे मासे एकदम बघून ना मला खरोखर बरं वाटतं, कारण फ्रेश मासे. हलवा बघा केवढा होतो, केवढा आहे तो बापा, केवढं 500ला केवढं मोठं हलवा बघा. पापलेट, हलवे, प्रॉन्स असे सगळे मासे या बाजार व्यवस्थित भरायचो असा. पण असा बाजार मोठो, कारण ह्या मासळी बाजाराची इमारत मोठी असताना, म्हणजे पनवेल महानगरपालिकेची इमारत मोठी असताना बाजारात सुटसुटीत अंतर आहे एकदम असं छानपैकी. बांगडे, कर्ले, सुरमई, हलवे, एक एक मोठमोठे मासे ताईंकडे सगळे छान मासे आहेत, एकदम मोठे आणि फ्रेश मासे आहेत. हलवं बघा केवढं, पाट्याचं हलवं म्हणतो आपण मालवणी भाषेत, पाट्याचं हलवं म्हणतो तो येऊ, केवढं लांब आहे बघा, जवळजवळ 4-5 किलोचा असेल ना हलवा. म्हणजे आम्ही त्याला सरंगो म्हणतो मालवणी भाषेत. 4-5 किलोचं तरी नक्की असतं, आणि काळं कुळकुळीत सरंगो, त्याला पाट्याचा हलवं म्हणतो. तो खाऊ एकदम जबरदस्त टेस्टी असतं, कारण ह्याची चव वेगळी असतात. कसा आहे ताई तो? 1700 रुपये सांगितलं, पण कमी जास्त होईल. पण तो 1700 रुपयाला सुद्धा मला वर्थ वाटतोय, कारण एवढे मोठे हलवे आपल्याला बघून मिळतात. आणि 3 किलोचा आहे, काही म्हणाला 3 किलोचा आहे, त्यामुळे 1700 रुपये किलो, साधारण 500-550 रुपये किलोचा दर होतो. एवढं सुंदर असे मस्तपैकी मासे आहेत. पापलेट बघा, आता अशी म्हणून आपण सिल्वर पापलेट म्हणतो, पण आज ही पापलेटा मोठी दिसतात, जशी आपण मालवणच्या बाजारात बघितली होती तशी, आणि दिवाळी बाजारात जशी बघितली होती तशी ही खापरी पापलेट आहे. वा, एवढी मोठी पापलेट होतं बघा. खापरी पापलेट म्हणतात ते का? काळी खापरी पापलेट. कशी ताई ही पापलेट कशी आहे? 1600 रुपये किलो आहेत. ही सुद्धा 1600 रुपये किलो आहेत, तर मोठी पापलेट आहेत. ही सिल्वर पापलेट, आणि ही खापरी पापलेट म्हणतात, ती 1600 रुपये किलो. म्हणजे किलोला साधारण 2 जोकत असतील ना? हां, किलोला 2 जोकतात. हां, म्हणजे किलोला 2 किलो 2 जोकतात, किंवा मोठी असतील तर 1.5 किलो पण. प्रॉन्स, त्याचप्रमाणे हलवे, सुरमई, मोठमोठे मासे जे आपल्याला उरण बाजाराच्या बाजारात बघून मिळतात. कारण काय, तो बाजारच तसं मोठं. सकाळी सुद्धा म्हणे 5 वाजल्यापासून लिलाव बाजार भरतात बाहेरच्या बाजूत, हे पण आपण जाणार आहोत. पण तुर्तास आपण आता इमारतीमध्ये फिरतो. मोठं रावस बघून मिळतं, मोठे सुरमई, मोठमोठे मासे आपल्याला ह्या ताईकडे बघून मिळतात. एवढे मोठे हलवे, बापरे. आणि हे रावस बघा केवढं मोठं रावस आहे, आणि मोठमोठे मासे कापून ठेवलेले आहेत ताई. मोठी सुरमई आहे, त्याप्रमाणे मोठे. वा, कसं आहे ताई आज रावसाचा दर काय? 300ला पाव, म्हणजे अर्धा 600, म्हणजे 1200 रुपये किलो ना? काय ते किलो रावसचा दर आहे आज. हलवे पण मोठे आहेत, काळे कुळकुळीत आहेत, आणि छान मासे आहेत बघा उरणच्या या उरण नाक्यावरच्या बाजारामध्ये. एवढे मोठमोठे मासे, आणि कापण्याचे प्रकारसुद्धा भारी आहेत. ही रांगोळी आहे, मस्त मोठा बाजार आहे. ही मोठी सुरमई दिसते, जवळजवळ 10-8-10 किलोची तरी असा ती मोठी सुरमई, आणि ही सुरमई टेस्टी असते नक्कीच. जवळजवळ 8 ते 10 किलोची सुरमई आहे, आणि आज हे बघा फ्रेश सुरमई. वा, कापली ताईन अगदी फ्रेश तुकडे. म्हणजे ह्या स्लाईसवरून लक्षात येतं की सुरमई किती ताजी आहे ती. असे ताजे मासे ह्या आमच्या उरणच्या मासळी बाजारात मिळतात. आज साधारण 600 रुपये दर आहे किलोचं सुरमईचं, आणि मोठे सुरमई ताईने कापलेले आहेत. सगळीकडे आज मोठेच मासे दिसतात, मोठे सुरमई, मोठे रावस, घोळ, बरेचसे मासे आहेत ताजे आणि फ्रेश. सगळे मोठेच हलवे, सुरमई, घोळ, त्याच्यानंतर वाम, असे माशांचे तुकडे हे मिळतात. साधारण 200-300 रुपये किंमत असणार तुकड्यांची. थोडी सुरमई फ्रेश हवी आहे, ताजी सुरमई.
600 ते 700 असे दर आहेत सुरमईचे आणि फ्रेश एकदम मासे. आता आपण मोठ्या माशांच्या सेक्शनमधून छोट्या माशांकडे जातो. ही सुद्धा बऱ्यापैकी आपली तारली, लेपा असे आहेत मासे. हे बांगडे आहेत, तारले आहेत, बांगडे आहेत, लेपा आहेत. हा लेपा माझं फेवरेट मासा होता. ताई कसा लेपांचा वाटा हा? 200 रुपये लेपांचा वाटा. आणि बांगडे कशा? बांगड्यांचा दर काय? 100ला 5 आहेत, 6 करून देणार. तारल्या पण आहेत, त्याच्यानंतर कर्ली मासे आहेत, बोडाळे मासे आहेत, हाबनूस आहे, कुपा मासे आहेत, भरपूर सारे वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत. बोंबील आहेत. बाय बोंबीलचा वाटा कसा का? 100ला. बाय छानपैकी मोठे बोंबील लावल्यानं आणि तो 100 रुपया अवघ्या वाटो. सगळ्या प्रकारचे मासे ह्या आमच्या बाजारात आज बघू मिळाले. व्हाईट प्रॉन्स मोठे आहेत दाखवते, परत टायगर प्रॉन्स पण आहेत. म्हणजे काय खैचे मासे नाहीत असे नाहीत, सगळ्या प्रकारचे मासे आहेत. सुरमई, हलवे, रावस आणि हे व्हाईट प्रॉन्स आहेत. अगदी फ्रेश असे व्हाईट प्रॉन्स आहेत. त्याच्या बाजूकडे टायगर प्रॉन्स सुद्धा केवढे मोठे आहेत बघा. म्हणजे आपण मालवणच्या रापणीत बघितलेले टायगर प्रॉन्स तसेच आहेत. हे काळे जे दिसतात ना हे टायगर प्रॉन्स आहेत आणि ह्याची किंमत जास्त असतात. साधारण काय ते किंमत आहे किलोची? 1000 रुपये किलो आहेत. व्हाईट आणि ब्लॅक आहेत. हे दोन्ही पण प्रकार टायगर प्रॉन्सचेच आहेत आणि केवढे तरी मोठे प्रॉन्स आहेत आणि 1000 रुपये किलो आहेत साधारण. घोळ मासे त्याचप्रमाणे अजून बरेचसे लोक येतील गर्दी वाढत थोड्या वेळाने. हे व्हाईट प्रॉन्स खाडीचे गोड्या पाण्यातले प्रॉन्स असतात ते पण मोठ्या प्रमाणात बाजारात आहेत. अजून बाजार भरायचा. मी लवकर येईल आहे कारण माका माहिती आहे की नंतर एवढी गर्दी असता की आपणाक व्हिडिओ करू शक्य नसता. त्यामुळे लवकर येऊन आपलं वेळेवर व्हिडिओ करतो. हे मासो मोठं कापतात ताई. एका टकलाच बघा केवढा माशाचा. काय मासा आहे हा? जिताडा आहे. अरे बापरे जिताडा आहे. माका ओळखाक नाही पण बाय कापता भारी मासो एकदम. केवढं मोठं मासो स्लाइस काढता. काय किलो आज जिताड्याचा दर? 1000 रुपये किलो आहे ना आज जिताड्याचं. किलोचा दर 1000 रुपये असा. आणि मोठं जितळ बघा केवढं तरी या बापरे. सगळे मोठेच मासे आहेत. हलवू पण बघा केवढं होतो बाबा माझा. म्हणजे आता केवढा तुकड पडा या मोठा नाही सुपा एवढा. सगळे मिक्स मासे. काय खैचो माशाचा प्रकार नाही असतो. सगळ्या प्रकारचे मासे असत. ते बघा सुरमई, मोठी हे आहेत, कोकरे आहेत, बोडा आहेत, मोडीवसे मासे, छोटे मोडीवसे, त्याचप्रमाणे कर्ली मासे. मोडीवसे कसे आहेत ताई? मोडीवसे कसे आहेत? हां 600 रुपयाला 4 मोडीवसे आहेत. कोकरे, लाल मासे, करले असे बरेचसे मासे ताईंकडे आहेत. तो पोपट मासा असणार बहुतेक. पोपट मासा आहे ना तो? पोपट मासा बरोबर ओळखला मी. पोपट मासा. कोकरे आहेत, मोठे कोकरे आहेत. सुरमई आताच ताई लावतो धंदो पण आपली पोपट मासो ताईंकडे बघू मिळाले. ताई आज काय सुरमईचा दर काय? 200-600 रुपयाला सुरमई आहे. अशा पद्धतीने छान मासे आहेत एकदम. अजून खऱ्या अर्थाने बाजारात सुरुवात व्हायची आहे. आपण लवकर येलो कारण लवकर मग गर्दीच्या अगोदर आपण शूट करून घ्यायचं म्हणून लवकर येईल. बघूया आता आणखी काय काय बघू मिळतं. मार्केट इमारतीमधलं हो बाजार. आता आपण पुढे जाणार आहोत ते मग बाहेरच्या बाजूकसुद्धा मोठं बाजार भरतात तो सुद्धा आपण बघणार आहोत. दादा कुठला मासा आहे? जिताडा मासा. बापरे केवढा मोठा आहे. साधारण 9 किलोचं हे जिताडा मासा आहे. आणि हे का लय दर आहे. चांगलं टेस्ट असतं. साधारण 1000 रुपये दर असेल ना आता. 1200 रुपये इथे दर आहे किलोचा दर जिताड्याचा. सगळे मोठे मासे आहेत. वाम आहे, सुरमई आहे, तसे कापलेले आहेत, घोळ मासे आहेत. आता आपण माशांबरोबर खेकडे सुद्धा बघणार असतो. मासे आहेत, खेकडे सुद्धा म्हणतो. तिसरे खेकडे असे वाटत. आपले केवढी मोठी खेकडी बघा. खूप मोठा खेकडा आहे. केवढा मोठा खेकडा आहे बघा. दादानी सहज उचलला. दादाला माहिती आहे. बापरे एक खेकडा पुरेसा आहे ना. हो केवढा एक मोठा डेका आहे बाबा माझ्या. केवढा मोठा खेकडा बाबा माझा. काय दर असेल काय माहिती नाही. ताई कसा आहे खेकडा तो? किती किती म्हणाले? 1000 रुपये. 1000 रुपयाला मस्तपैकी मोठा खेकडा आहे. अगदी तेवढी सगळे खेकडे आहेत. आणि कालवं बघा केवढी मोठी आहेत ती.
मोठे साड म्हणतात ना ते होते, मोठे कालवाचे एवढी एक एक मोठे केवढं मोठं कालू आहे ते बघा. कशी आहे पिशवी? 200ला 2 आहे ते. भरपूर मोठमोठे कालू आहेत. साड म्हणतो आपण, मालवणी भाषेत साड म्हणतो. ते साड अगदी मस्तपैकी फ्रेश, अगदी मस्तपैकी जिवंत खेकडे आहेत ताईकडे. भरपूर प्रमाणात खेकडे. आपण मोठे खेकडे आता बघितलं. पुढे आणखी जाऊया. इथे सुरमई, सगळ्या सुरमई, हलवे, पापलेट असे मोठमोठे मासे बघू मिळतात या बाजारामध्ये. आपण बाहेरच्या बाजूत पण जाणार आहोत. बाहेरच्या बाजूत सुद्धा कोणकोणते मासे ते बघणार आहोत. पण मस्त बाजार एकदम सुटसुटीत. गर्दी 100ला वाटा आहे. हे बघा छानपैकी फ्रेश बोंबील आहे. 250 रुपये किलो आहे. किलोवरती घ्यायचे म्हटलं तर 250 रुपये. सगळं छान बोंबील आहेत, बांगडे आहेत, मांदेली आहेत, व्हाईट कोलंबिया प्रॉन्स म्हणतो आपण त्याला. असे बरेचसे मासे असत. छानपैकी अशी माशांची रचना. आणि हे बघा सुरमई ताईने परत एकदम फ्रेश सुरमई कापली. वाव, सुरमईची तुकडी बघूनच तोंडात पाणी सुटतं. सुंदर तुकडी बघा. थोडं कशी किलो जात? 1200 रुपये. हो, मग अशी ताईने सांगितलं बघा. छान असे ताजे सुरमई या उरणच्या बाजारात आपल्याला बघू मिळालेत. खरोखरच सगळं फ्रेश मासे आहेत, एकदम ताजे. हे बघा ताजे आणि मस्त मासे. आणखी खयचे खयचे मासे बघू मिळतात ते बघूया आपण. अगदी फ्रेश माशांचा हो बाजार. आता आपण फिरतो. माकली म्हणजे ते का स्क्विड सुद्धा म्हणतात इंग्लिशमध्ये. हे माकडे सुद्धा खाऊक मस्त असतं. माकडे जर गरम मसाल्यात बनवले तर ह्याची चव काय आगळी वेगळीच असतात. सुद्धा भरपूर मासे आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे बोडाई आहेत, सुरमई आहेत. असं आता आपण इमारतीच्या बाहेर फिरणार आहोत, ज्या ठिकाणी मोठ्या मासे विक्री होतात. छान हा बाजार एकदम सुटसुटीत. म्हणजे गर्दी केलेली नाही बाजारात, थोडं सुटसुटीत वाटतं. बांगडा आहेत का? कुठला प्रकार आहे मासे? बांगडा आहे ना? कसे आहेत ते? टोकी बांगडा आहे का तो? बरोबर ना, टोकी बांगडा. हां, टोकी बांगडे आहेत. मस्त अगदी ताजे आणि फ्रेश आहेत ना. इंग्लिश 100 रुपयाक 4 ना? 100 रुपयाक 4 टोकी बांगडे आहेत. चला, सुंदर बांगडे आहेत एकदम मस्तपैकी. तिकडून घ्यायला पाहिजे. आता हळूहळू गर्दी वाढता. रावस, सुरमई, हलवे. मासळी बाजाराच्या बाहेर सुद्धा भरपूर प्रमाणात मासे विकत बसतात. हे बघा सकाळी मोठा लिलाव होता या मोठ्या प्रमाणात. की माशांची रचना. वाम मासे तर कापून ठेवलेले आहेत. कशी ताई ही आहे ती स्लाईस कशी आहे वाम माशांची? एक स्लाईस 120ला. 120ला पीस आहे. अगदी फ्रेश वाम कापलेली आहे आणि टेस्टी वास, एकदम ताजी छानपैकी मासे आहेत. सगळं आज भरपूर प्रमाणात करले बघू मिळतात या बाजारामध्ये. हां, ठीक आहे. छानपैकी मासे आणि सगळ्या ताई आपले बसले आहेत, वाट बघतात. आता गिराईक येतीलच लवकरच. सुंदर अशा. कसे ती करली? 100ला 1 करली. आणि रावस कसे ताई आहे? 400ला. 400ला रावस सी विटॅमिन्स युक्त मासा आहे, त्यामुळे तो एकदम. हां आला 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 आला. 400ला 1 रुपये. 400ला 1 सुरमई आहे, मोठी सुरमई आहे एकदम मस्त. हां, पापलेट पण आहेत. पापलेट कशी आहे ती? 500ला वाटा आहे पापलेटाचा. 500ला देणार. मस्त पापलेट फ्रेश एकदम मासे, एकदम ताजे मासे. हां बोला ताई. हां हां, आता सांगा. पापलेट ताईकडे सुद्धा आहे. हां, मस्त एकदम छानपैकी मासे आणि ताजे मासे. 150ला कितीला? 300ला 10 पीस आहेत. 10 पापलेट आहेत. हे हां, पनवेलच्या मार्केटला स्वस्त मासे आहेत. होय, खरोखर स्वस्त आहेत. थोडेफार मासे बऱ्यापैकी स्वस्त आहेत. असे छानपैकी मासे आहेत, पण स्वस्त. माणसं पण खूप गोड माणसं आहेत. अगदी आवर्जून माहिती देतात माशांची छानपैकी. ताईकडे जिताडे आहेत, रावस आणि सुरमई असे छान. हे बघा इथे सुद्धा मोठमोठ्या सुरमई आणि एकदम फ्रेश सुरमई. आणि प्रॉन्स बघा अगदी काळे. 400 रुपये किलो आहेत. आणि सुरमई कशा आहेत ताई? 400 रुपये किलो सुरमई आहेत. बघा मस्त अगदी फ्रेश सुरमई. करली
असे मासे मस्त मासे कापून घ्यायचं गावडी रस्ते आता वरून दाखव इथे सुद्धा करले असत सुरमई असत पापलेटा बांगडं बघा कडो जाय बांगडं मोठे कसे तरी मासे आज मासे स्वस्त आहेत आज काय किमती आहेत सुरमईच्या किमती किती आहेत हां एक मिनिट 500ला सुरमई आहे एकदम फ्रेश आहे ताजी आहे सुरमई फक्त 500 रुपयाला अवघ्या 500 रुपयाला सुरमई आहे बांगडे आहेत पापलेट 300 रुपयाला आहेत 300ला आहेत हो चला छान आहेत मासे एकदम ताजे आहेत ना फ्रेश मासे आणि स्वस्त मासे बांगडे खूप जो बाजार खूप मोठा असा त्यामुळे भरपूर प्रमाणात लांबच्या लांब फिरायला लागतात ना बाजार आणि ह्या ठिकाणी ही ह्या ज्या ठिकाणा त्या ठिकाणी सकाळचं लिलाव बाजार होलसेल बाजार भरता म्हणजे जे मासेमारी करणारे लोक आहेत ते हा येऊन मग मासे होलसेलमध्ये विकतात हां हे बघा घोळ मासे घोळ आहे ना घोळचाच आहे हां अरे टोळ मासो घोळ माशाच्या बाजूक टोळ मासो आपण नेहमी टोळ मासो बघतो सगळ्या बाजारामध्ये टोळ मासा बघा केवढा मोठा टोळ मासा आहे कसा ताई तो टोळ मासा 600ला आणि त्याच्या पुढचा मोठा असेल तो 800ला वाम 100 रुपयाला तुकडी फक्त अवघ्या 100 रुपयाला घोळचे पण वाटे 100 रुपयाला आहे असं मासे जरा एकदम म्हणजे 100 रुपयापासून सुरुवात आहे माशांच्या तुकडीची मी हां काढला की कसं म्हणाला ते मोठी टोळ नाही सांगितली ताई तुम्ही 700ला टोळ मोठी आहे बघा तेवढी मोठी टोळ आहे बघा अवघ्या 700 रुपयाला असे चांगले आणि फ्रेश मासे आजच्या या बाजारात आहेत मोठा बाजार आहे खूप विस्तृत प्रमाणात बाजार भरत असल्यामुळे मोठं बाजार आहे फिराक बरोच वेळ जाता व्हिडिओ खूप मोठा बाजार गर्दी सगळे वेगवेगळ्या प्रकारचे मासे ते जिवंत मासे आहेत बघा जिवंत काय माशांचं नाव आहे ताई हां खरबे खर्चे मासे आहेत एकदम छोटे आणि जिवंत आहेत खाडीतले खर्चे मासे शेंगटी परत आता बऱ्याच वेळा आपला बोई मासे ना तुम्ही काय म्हणता त्याला बोई मासे बघून मिळाले मस्त वेगळे अगदी ताजे ते खाडीतले मासे आहेत ते बोई मासे त्यामुळे ते फ्रेशच असतात ताजे असतात एकदम हा एक थोडा वेगळा मासा आहे काय माशाचं नाव हो या हां निवटी मासे बापरे भरपूर जिवंत मासे एकदम निवटी हे निवटी मासे खाडीत मिळतात आणि या ठिकाणी आता आपण पुढे जातो हे बघा छान बांगडे फ्रेश ताजे आणि असे मस्त कसे वाटे आहेत बांगड्याचे वाटे कसे आहेत 100 रुपयाला बांगड्याचे वाटे आहेत जाय बांगड्यापेक्षा इथे भरपूर प्रमाणात बाकीचे मासे आहेत
हलवे सुरमई कर छान छान मासे देखील. ए दादा बांगडे घे. कसे आहेत बांगडे, कसे आहेत? 100ला 5. 100ला 5. अगदी फ्रेश बांगडे. फ्रेश बांगडे एकदम ताजे. एकदम फ्रेश एकदम बांगडा. एकदम फ्रेश मस्त अगदी ताजे बांगडे आहेत. बांगडे. अगदी मोरी माशी एवढी मोरी मासे आपल्याला बघून मिळतात. आणि बेबू माशी आहे. माकली आहे ना, माकली कशी आहे ती? 500. काय नाव म्हणाला त्याचं? कट्ट्या माकुल. कट्ट्या माकुल. अच्छा, अलिबागची सगळी मच्छी आहे. काही वेळा काय होतं, बाजारात दिल्यानंतर आपल्याला काही मासे समजतात, त्यांना नावं माहिती नसतात माशांची, पण या मासे बाजारात दिल्यावर मासे आपल्याला कळतात खयचे खयचे मासे. वेगळे मासे, वेगळ्या रंगाचे आणि मस्त मासे. वागळी मासा, बरेचसे मासे कापलेले आहेत. तर बाजार खऱ्या अर्थानं भरलेलो मासे बाजार. अप्रतिम असो ह्यो बाजार, उरण नाक्यावरचो पनवेलचो जबरदस्त बाजार बघूकच बरं वाटलं. आणि भरपूर प्रमाणात मासे विक्रेते बसलेले आहेत या बाजारात. वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत, खाडीतले मासे आहेत, समुद्रातले मासे आहेत, सगळं प्रकार आहे माशांचं. खाडीतले सुद्धा वेगवेगळे माशांचे प्रकार आपण बघितले. ह्यो एक नवीन जरा प्रकार दिसतो, प्रॉन्सचाच प्रकार आहे. काय म्हणतात ताई याला? झिंगा. म्हणजे कोलंबीचा प्रॉन्सच आहेत, पण ते खाडीतले, मला वाटतं खाडीतले मासे आहेत. वेगळं कलर नदीचे आहेत. अच्छा, हां, नदीचे प्रॉन्स आहेत ते, गोड्यापाण्यातले प्रॉन्स आहेत. मस्त बघून एकदम भारी वाटतं. हे मग वाटतं साधारण गोड्यापाण्यातलेच मासे असतात ते. असे वेगवेगळ्या प्रकारचे मासे आज आपण या बाजारात बघतो. आणि गर्दी आता तर मी म्हणतो, म्हणजे मी आतून बाहेर येऊ मला लय वेळ गेलो, एवढी गर्दी या बाजारात. आपले नेहमीचे सहकारी मित्र म्हणजे रिक्षाचालक संघटना, आपण ज्या ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी या कष्टकऱ्यांशी बोलतो. त्याचं कारण असा, प्रवाशांची ने-आण करण्याची सेवा हे लोक करतात. म्हणजे जर बस अवेलेबल नसतील तर हे लोक आवर्जून आपल्या रिक्षामध्ये बसून प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी नेऊन सोडतात. दादा काय म्हणताय, हा बाजार जबरदस्त मोठा आहे, आवडला मला. हा साधारण किती वाजता भरतो? 6 वाजल्यापासून चालू होतो ना? हां, अच्छा, बुधवार आणि रविवार जास्त भरत असेल. हां हां, मोठ्या प्रमाणात गर्दी असते ना? अच्छा, हो हो, अच्छा अच्छा, हो, मार्गशीर्षमुळे आता थोडी गर्दी तरी कमी आहे, आता जास्त असते. बरं, प्रसिको गेली बरीच वेळ मी या उरण नाक्यावरच्या मासे बाजारात फिरवतोय. मोठमोठे मासे मिळाले, माशांचे दर आपण जाणून घेतले. सध्या मार्गशीर्ष महिना चालू आहे तरीसुद्धा मासळी बाजारात मोठी गर्दी आहे, पण एरवी भरपूर गर्दी असं समजला. पण आजचा ह्यो मासळी बाजार बघू तुमका नक्कीच आवडतलो. या व्हिडिओक लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुमका विनंती असा. मी प्रसिको, धन्यवाद, जय हिंद.